ओल्या रंगात बुडवलेल्या ब्रशमधून येणाऱ्या ओघळानं रंगलेली बोटं फडक्याच्या बोळाला पुसून पुढल्या क्षणी आयपॅड उघडतो मी. तिथल्या आभासी रंगांच्या दुनियेतही बोटं तशीच बुडतात माझी, भिजतातही. ट्युबा पिळून कालवलेले रंग खरे आणि आयपॅडच्या सिंथेटिक गुहेत चमकणारे रंग डिजिटल म्हणून ते खोटे, उलट असं काही वाटत नाही मला. फक्त चित्रकलेची केमिकल्स व्हायला लागतात मेंदूतून शरीरभर. सगळ्यात सगळा अर्थ आहे आणि कशालाच कसला अर्थ नाही. काही उलट नसतं आणि काही सुलटही. मांडण्यावर असतं सगळं, मेंदूत असतं. काचेची पॅलेट दृष्टीआड होते आणि सांडत नाहीत रंग एकमेकांच्या अंगावर, मिसळत नाहीत प्रत्यक्ष आणि चिकट होत नाहीत हातांचे पंजे, बोट. कॅनव्हासवरचे रंग खरवडताना नखात जाऊन बसत नाहीत आणि ना फडक्याचे बोळे लागतात हाताशी, ना टिश्यू पेपर्स हात पुसायला. इथे थांबावं लागत नाही आता रंग वाळेस्तोवर. कॅनव्हासवर घडत नाहीत रंगांच्या केमिकलचे खेळ, रंगांचे लपके नाहीत खरे आणि इथले पोतही सिंथेटिक, आभासी. वाटते चित्रातली भिंत खडबडीत, दृष्टीला जाणवते, पण हात फिरवला की गुळगुळीत. आयपॅडच्या काचेचा स्पर्श भयानक प्रकारचा, कोमट आणि रेडिएशन युक्त, सपाट, निर्जीव. आयपॅड उघडत्या क्षणीच उजळतात पेंटिंग ॲपचे कानेकोपरे. मोह पडतो त्या उजेडाचा. हा लेख आणि असंच भन्नाट खूप काही वाचा एका लाख मोलाच्या संपन्न दिवाळी अंकात. अर्थातच लोकमत दीपोत्सव. 3 लाख प्रतींचा खप ओलांडणारा अंक नव्हे, उत्सव. लोकमत दीपोत्सव दिवाळी आधी सर्वत्र उपलब्ध. अधिक माहिती आणि ऑनलाईन खरेदीसाठी दीपोत्सव.lokmat.com. व्हॉट्सअप संपर्क 9112050500.